बालमित्रांनो सुप्रभात. चला 5वी स्कॉलरशिपचं तुमचं नवनीत कंपनीचं पुस्तक उघडा आणि पाहूया इंग्रजी विषयामधला अरे 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 किती सोपा भाग आहे. चॅप्टर नंबर 13 कंपॅरिझन्स. कंपॅरिझन्स म्हणजेच काय रे? तुलना. तुम्ही वर्गामध्ये काय करतात? तुमची आणि तुमच्या मित्रांची, तुमच्या मैत्रिणींसोबत तुलना करतात की नाही? काल परवाच एक मुलींचा गट त्यांनी काय केलं? बागकाम केलं आणि दुसऱ्या एका मुलींच्या गटानं बागकाम केलं आणि त्यांनी एकमेकांची तुलना केली. हे बघा, तुम्ही 1 महिन्यापूर्वी बागकाम केलं होतं आणि तुमच्या शेतामध्ये काय, बागेमध्ये काय आलं, आणि बघा आम्ही सुद्धा तुमच्यासोबतच बागकाम केलं होतं पण आमच्या बागेमध्ये किती छान छान फुलं आलेत आणि तुमच्या बागेत काहीच नाही. म्हणजे हे दोन्ही गट काय करायलेत? एकमेकांसोबत तुलना. अगदी तसंच आज आपल्याला हा कंपॅरिझनचा भाग आपल्याला शिकायचा आहे आणि तोही मनोरंजक पद्धतीनं. पहा, एखाद्या व्यक्तीच्या, प्राण्याच्या किंवा वस्तूच्या गुणवैशिष्ट्याची दुसऱ्या गोष्टीतील सारखेपणा किंवा साम्य याबाबत सांगणे म्हणजेच काय? कंपॅरिझन्स म्हणजे तुलना करणे होय. जसं उदाहरणार्थ ॲज ब्रॅव ॲज लॉयन म्हणजे सिंहासारखा शूर, ॲज फ्री म्हणजे काय? मुक्त, मोकळा, ॲज फ्री ॲज अ बर्ड पक्षासारखा मुक्त, स्वच्छंदी. आता बघा, शीर्षकच एवढं सोपं आहे तर सॅम्पल क्वेश्चन किती सोपे असतील. पहा बरं, सॅम्पल क्वेश्चन काय दिले? सॅम्पल क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा काय दिलेलं आहे तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, आणि फर्स्टमध्ये आहे सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फिल इन द ब्लँक्स. योग्य शब्द तुम्हाला भरायचा आणि रिकाम्या जागा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. अगदी सोपा भाग आहे बालमित्रांनो. काय म्हणलंय? क्वेश्चन नंबर फर्स्ट, ॲज कनिंग ॲज डॅश डॅश. मग आता तुमचा शब्दसाठा पूर्ण महत्त्वाचा आहे बरं का. शब्दसाठा तुम्हाला पूर्ण पाहिजे. कनिंग म्हणजेच काय? लबाड. मग कोण लबाड असते रे? लांडगा. ॲज कनिंग ॲज डॅश डॅश. मग पिकॉक आहे का? पिकॉक तर कसा आहे? अभिमानी आहे. म्हणजे त्याला मोराची पिसं आहेत ना त्याला, म्हणजे त्यानं मोराचा पिसारा जर फुलवला इतका छान दिसतं, एक अभिमानी मोर दिसतो, म्हणून पिकॉकला काय म्हणतात? प्राऊड पिकॉक. टायगर, टायगर कसा आहे? स्ट्रॉंग, स्ट्रॉंग टायगर. डॉग कसा आहे? ऑनेस्ट डॉग म्हणजे कसा आहे? एक प्रामाणिक कुत्रा असतो. आणि फॉक्स काय? लबाड. लबाड लांडगे डन करते, आहे की नाही? असं गाणं आहे की नाही? तसंच म्हणून काय? ॲज कनिंग ॲज अ फॉक्स. म्हणून पर्याय नंबर 4. चला पुढचं, ॲज टॉल ॲज अ डॅश डॅश. आता उंच कुणा एवढं? बुश. झुडूप उंच असते का? झुडूप तर टाचव एवढंच असते. ट्री, झाड उंच आहे. सॅपलिंग, रोपटे झाडापेक्षा लहानच असते. ग्रास, हे पण झाडापेक्षा लहानच असते. म्हणून ॲज टॉल म्हणजे उंच कुणा एवढं? तर ट्री एवढं. ट्री हे 1 पर्याय, 3 पर्याय, 4 पर्यायापेक्षा मोठं आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे समजलं? किती सोपं आहे. पुढचा प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 2, लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा अँड चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन्स. नंबर 1, ॲज डॅश डॅश ॲज मंकी. आता माकडं कसे असतात रे? ब्रेव, शूर असतात का? माकडा एवढा शूर, ज्यानं आत्तापर्यंत कधीच युद्ध हरला नाही, असं कुठं होतंय का? ॲज क्वाईट, बाबो माकडा एवढं शांत, शांत असते का माकड? ॲज काम म्हणजे एकदम नम्र, शांत. माकडं शांत नम्र असते का? नाही. तर काय? ॲज ट्रिकी म्हणजे चालाक असते आणि काहीतरी हिकमती करणारा असते. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न पहा. ॲज डॅश डॅश ॲज डॅश डॅश. आता इथं चेटकिनीचं चित्र दिलंय. आता ही चेटकिन कशी? ब्युटिफुल आहे का? नाही, ब्युटिफुल नाही आहे, म्हणून पहिला पर्याय नाही येईल. बिग रेसलर, पैलवान आहे का? नाही. काइंड एंजल, एंजल दिसती का ही कोणत्या तरी बाजूनं? नाही. तर अगली म्हणजे कुरूप. ॲज अगली ॲज विच. चेटकिनी एवढी कुरूप. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. फार सोपे प्रश्न आहेत. आता सॅम्पल क्वेश्चन एवढे सोपे होते म्हटल्यावर क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस म्हणजे सरावाचे प्रश्न तर याच्यापेक्षा सोपे असतील. पहा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, सिलेक्ट प्रॉपर वर्ड टू कंप्लीट द कंपॅरिझन. सिलेक्ट प्रॉपर वर्ड म्हणजेच काय? योग्य शब्द. तुम्ही सगळ्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आहे की खाली दिलेला मराठीतून अर्थ वाचणार नाहीत म्हणून. कधीच तिथला मराठीतून अर्थ वाचायचा नाही, लक्षात ठेवा.
इंग्लिशमधला प्रश्न आणि त्याचा अर्थसुद्धा समजून घ्यायचा. सिलेक्ट प्रॉपर वर्ड, योग्य शब्द टू कम्प्लीट द कम्पॅरिझन. तुलना पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. तर काय दिलं आहे? नंबर 1, ॲज प्राऊड ॲज डॅश डॅश. अरे मोराचा पिसारा, पूर्ण मोर ज्यावेळेस फुलवतंय आणि नृत्य करतंय त्यावेळेस एकदम अभिमानी असते, म्हणजेच काय प्राऊड. मग काय ॲज प्राऊड ॲज डॅश डॅश, तर कोण येईल इथं? तर पर्याय नंबर काय येईल त्याचं? मग पर्याय नंबर पी हेन. ऐंग लांडोराला तर नसतोच एवढं. क्रो कावळ्याला एवढा पिसारा नसतो. चिमणीला तर पिसा असतात. तर पिकॉक म्हणजे मोर करेक्ट आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 4. दुसरं ॲज डॅश डॅश ॲज अ माऊस. उंदरा एवढं डॅश डॅश म्हण. काय उंदीर काय करते रे? मग सिम्पल असते का? साधा क्वाईट असते का उंदीर? एकदम शांत बसते का? गप्रे म्हणलं की लगेच शांत बसते का? का उंदीर स्लो असते? धा धिन धिन धा असं स्लो असते का? काय असते? दा दिन दिन दा, दा दिन दिन दा, दा तीन तीन दा, दा दिन दिन दा, असं नॉटी असते. म्हणून दुसऱ्याचं उत्तर काय? ॲज नॉटी ॲज अ माऊस. उंदरा एवढा खट्याळ, उंदरा एवढा खोडकर. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. तिसरा प्रश्न ॲज स्टबर्न. ॲज स्टबर्न म्हणजेच काय? तर हट्टी. म्हणजे आता हट्टी कोण आहे? ॲज स्टबर्न ॲज डॅश डॅश. हट्टी कोण असते? घोडा असते का हट्टी? घोड्याला तर एक चापकाचा फटका जर दिला लगेच ऐकतंय. बैलाला बी एक झपकन चाबूक मारला की सगळं ऐकतंय. कोल्हा हट्टी असते का? नाही. तर म्यूल म्हणजे काय? खेचर. गाढवापेक्षा कमी उंचीचं असते, ते घोड्यासारखं दिसतंय पण ते गाढवासारखंच असते समजा. तर हे एकदम हट्टी असते, किती मारलं तर हलत नाही. म्हणून काय? हट्टी आहे. ॲज स्टबर्न ॲज म्यूल. मग हे सगळं तुम्हाला शब्दाचे अर्थ पाठ झाले तर येते बरं का मुलांनो, म्हणून शब्दार्थ पाठ करा. पुढचं ॲज डॅश डॅश ॲज अ स्मॉल ऑर स्नेल ऑर टॉर्टॉईज. मग आता स्नेल म्हणजे गोगलगाय, टॉर्टॉईज म्हणजेच काय? कासव. गोगलगाय आणि कासव यांच्यासारखं काय? स्पीडी. अबो म्हणजे काय? हे गोगलगाय आणि कासव वेगानं पळतात का? चुकलं. स्लो फास्ट नाही, फास्ट बी नाही. क्विक नाही, क्विक पण नाही, तर स्लो. म्हणून चौथ्याचं उत्तर काय? गोगलगाय आणि कासव हे स्लो असतात, म्हणून ॲज स्लो ॲज अ स्नेल ऑर टॉर्टॉईज. कासव आणि गोगलगाय एवढं स्लो. अलग लक्षात. पुढचा 5वा ॲज डॅश डॅश ॲज अ बी. बी म्हणजे काय? बी म्हणजे काय? झाडाचं बी का? पुरा जमिनीत. बी म्हणजे मधमाशी. मग मधमाशी एवढं काय? मधमाशी कशी असते रे? कधीतरी बघितलात का तुम्ही मधमाशी झोपलेली आळशी बघितलात का? कधीच मधमाशी ही कधीच आळशी नसते. मधमाशी ही सतत आहे. काय? लेझी म्हणजे आळशी, ॲडल म्हणजे निष्क्रिय, स्लो म्हणजे हळूवार काम करणारी नाही, तर बिझी दिसती. म्हणून ॲज बिझी ॲज बी. मधमाशी कामसू मधमाशा असतात, सतत कामात असतात. 6वा प्रश्न पहा, फार सोपे प्रश्न आहेत आणि हे सोपे का जातात? कारण तुम्ही सगळेजण शब्दार्थ पाठ करतात म्हणून सोपे जातात. ॲज डॅश डॅश ॲज ॲन एलिफंट. एलिफंट एवढं काय बरं? एलिफंट कसा असतो? हेल्दी म्हणजे काय? निरोगी नाही. स्मॉल, हत्ती तर स्मॉल नसतंच. टॉल उंच नाही, जिराफ उंच असते त्याच्यापेक्षा. तर फॅट हे करेक्ट आहे. ॲज फॅट ॲज ॲन एलिफंट. फॅट म्हणजेच काय रे? तंदुरुस्त म्हणजे जाड. हत्ती एवढा लठ्ठ. बरोबर आहे. 7वा आता ॲज डॅश डॅश ॲज अ डॉंकी. गाढवा एवढा. आता गाढव कोणाला म्हणतात रे? गाढव तर काय काम करते? नुसतं लोळत बसते, नुसतं झोपतंय, नुसतं दगड खाते लोकांचे. मग क्लेवर झाला का हे? नाही. ब्युटिफुल हुशार सुंदर झाला का? नाही. स्मार्ट झाला का? तू स्मार्ट नाही. तर गाढव हे स्टुपिड असते, नालायक असते. म्हणजे ॲज स्टुपिड ॲज डॉंकी. कधीच कुणाचं ऐकत नाही. बघा तुम्ही गाढवाला एकदा सांगा, ऐकतच नाही. एकदा 2दा 100दा सांगितलं तरी नुसतं लोळत राहते घाणीमध्ये, म्हणून त्याला स्टुपिडच म्हणतात. आपल्या वर्गात आहे का कोणी असलं स्टुपिड? आपल्याकडे सगळे हुशार मुलं आहेत, कोणी स्टुपिड नाही. ॲज स्टुपिड ॲज डॉंकी. गाढवा एवढं स्टुपिड. 8वं ॲज डॅश डॅश ॲज अ ग्लास. ग्लास म्हणजे काय? काच. काच रफ असतो का? नाही. काच तर रफ नसतो. मग काच कसा असतो? स्लेंडर. मग काच कसा असतो? रफ नाही तर स्लेंडर म्हणजेच काय? वैभवी नाही. मग काय? कूल म्हणजे शांत नाही, तर स्मूथ. एकदम बरोबर आहे. ग्लास कसा असतो? हा
स्मूथ मऊ असतो म्हणून ॲज स्मूथ ॲज ग्लास. आठव्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचं ॲज कोल्ड डॅश डॅश डॅश. थंड. थंड काय असते? लिक्विड का? नाही. मून म्हणजे चंद्र का? नाही. एअर म्हणजे हवा का? नाही. तर काय? आईस, बर्फ. ॲज कोल्ड ॲज आईस, बर्फा एवढा थंड. जावं. ॲज डॅश डॅश ॲज सिल्क. सिल्क म्हणजे रेशीम. मग आता रेशीमसारखं काय? रेशीम रफ असती का? रेशीम क्लीन असती का? मग रेशीम कशी असती? हार्ड असती का? कठीण? नाही, तर सॉफ्ट. जर तुम्ही रेशमाची साडी जर काय ती बघितली तर हात लावल्यावर कसं दिसते ते? एकदम हात लावल्यावर एकदम सॉफ्ट मऊ मऊ वाटते. बरोबर आहे. म्हणून काय? ॲज सॉफ्ट ॲज अ सिल्क. पुढचं, अरे हे तर 2017च्या परीक्षेत आलं तर रे. ॲज स्लो ॲज डॅश डॅश. म्हणजे कुणा एवढं स्लो? तर बटरफ्लाय स्लो असती का? बर्फ म्हणजे आईस म्हणजे बर्फ स्लो असते का? बी म्हणजे मधमाशी स्लो असती का? स्नेल म्हणजे काय? गोगलगाय. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 गोगलगाय एवढं स्लो. 12वं, लुक ॲट द पिक्चर. आता तर हे तर लई सोपं आलं की रे. चित्राचे प्रश्न आले तर मला तर वाटते पोरं तर वर्गातच उड्या मारतील. वा, चित्राचे प्रश्न आले लई सोपे प्रश्न असतील. लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा. कम्प्लीट द आयडॉम विथ करेक्ट वर्ड्स ऑफ कंपॅरिझन. तर आता तुम्हाला कंपॅरिझन पूर्ण करायचं आहे. तर कसं करणार तुम्ही कंपॅरिझन पूर्ण? तर बघा कशा पद्धतीनं करायचं आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल? ॲज डॅश डॅश ॲज अँड डॅश डॅश. म्हणजे ॲज शार्प. आता चित्र कशाचं आहे? हे बाणाचं चित्र आहे. तर हे जर बाणाचं चित्र जर असेल तर ॲज शार्प. बरोबर आहे. तीक्ष्ण आहे. हे कसं रे? एकदम तीक्ष्ण, एकदम तीक्ष्ण आहे. ॲज शार्प ॲज ॲन ॲरो. बाणा एवढं तीक्ष्ण. बरोबर आहे का? ॲज शार्प ॲज सोल्ड. म्हणजेच काय? शार्प म्हणजे तीक्ष्ण. तलवारी एवढं तीक्ष्ण. पुढचं ॲज स्विफ्ट ॲज अ ॲरो. म्हणजेच काय? वेगवान. स्विफ्ट म्हणजेच काय रे? एकदम वेगाने चपळ. ॲज फास्ट ॲज एअर. हवे एवढं फास्ट आहे का? हे मग कोणतं येईल पर्याय मग? म्हणून उत्तर पर्याय नंबर 3. 13वा प्रश्न, चूज द करेक्ट वर्ड्स ऑफ कंपॅरिझन फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रासाठी योग्य तुलनात्मक शब्द तुम्हाला निवडायचे आहेत. ॲज डॅश डॅश ॲज डॅश डॅश. आता दगडाचं चित्र आहे. मग दगड म्हणजे काय रे? कसं असते? फर्म, रॉक. ॲज फर्म ॲज अ रॉक येईल का? एकदम बरोबर आहे. दगड हालतंय का? नाही. एकदम एकाच ठिकाणी फर्म बसलेला असते. ॲज टॉल उंच नसते. ॲज लूज मोकळा नसते. ॲज डल नसते. डल म्हणजे काय? निराश असंही नसते. तर काय? फर्म म्हणजे एका ठिकाणी बसलेला. म्हणून 13व्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 1. 14वा प्रश्न, चूज द करेक्ट वर्ड्स ऑफ कंपॅरिझन. आता तुलनाचे योग्य शब्द तुम्हाला निवडायचे आहेत. आता चित्र दिलेलं आहे. मग काय? ॲज डॅश डॅश ॲज डॅश डॅश. मग काय असेल रे? 14व्याचं उत्तर काय? हे काय दिले? बैल आहे. म्हणजे काय? ॲज हॅम्बल. गाय आहे. ॲज हॅम्बल ॲज अ काऊ. म्हणजे बरोबर आहे. ही गाय कशी आहे? नम्र. म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 15वं, लुक ॲट द पिक्चर. परत चित्र दिलं आणि चित्र तर मिरचीचं आहे. मग कसं असेल रे? ॲज डॅश डॅश ॲज डॅश डॅश. म्हणजे कशी आहे? हॉट. म्हणजे काय? तिखट. आणि चिली म्हणजे काय? मिरची. म्हणून 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अगदी सोपा प्रश्न होता 15वा सुद्धा. आता 16वा प्रश्न काय दिलाय? लुक ॲट द पिक्चर अँड फील इन द वर्ल्ड ऑफ कंपॅरिझन. मग काय? ॲज डॅश डॅश ॲज अ पिक. म्हणजेच काय? हा डर्टी आहे. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आणि शेवटचा प्रश्न, आयडेंटिफाय द रॉंग पेअर ऑफ कंपॅरिझन. चुकीची जोडी तुम्हाला सांगायची आहे. मग आता चुकीची जोडी कोणती आहे? ॲज प्राऊड ॲज पिकॉक. अरे पिकॉक तर अभिमानी आहे. करेक्ट. ॲज पिक. ॲज डर्टी ॲज पिक. हे पण डर्टीच असते. पिक बरोबर आहे. ॲज फास्ट ॲज लेपर्ड. बिबट्या तर फास्टच असते. म्हणजे 3ही पर्याय बरोबर आहेत. म्हणजे चौथा काय? ॲज कनिंग ॲज ऑक्स. अरे कनिंग म्हणजे काय? लबाड. लबाड कोण असते? फॉक्स. पण इथं दिले ऑक्स. हे चुकलं. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. असे खूप सोपं असं प्रकरण होतं. तुम्हाला नक्कीच समजलं असेल अशी आशा आहे. छान अभ्यास करा आणि परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क घ्या. धन्यवाद.